Time to eat mango. नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि वेलकम टू डे 1 ऑफ डेली व्लॉगिंग. हा, इथनं आपण जरा असं कंटिन्युअसली डेली व्लॉगिंग करण्याचं मी ट्राय करणार आहे. इथनं कंटिन्युअसली कन्सिस्टंटली मी व्लॉग अपलोड करणार आहे डे वाईज. आज डे 1 आहे, उद्या डे 2 असणार आहे. माझ्याकडे कंटेंट असू दे, कंटेंट नसू दे, मी काही म्हणजे तुम्हाला एंटरटेन करेल तेच अपलोड करणार आहे. आणि इथनं मी थोडीशी कंटेंटची मी क्वालिटी वाढवतोय, थोडंसं मी बेटर स्किल्स जे शिकतोय ते इथे व्लॉग्समध्ये अपलोड करतोय. जसं की कलर ग्रेडिंग किंवा स्टोरी टेलिंग किंवा म्युझिक वगैरे हे मी जरा शिकतोय मी आणि इथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला दिसत असेल तर जरा लाईक वगैरे करत जा आणि सबस्क्राईब पण करून टाका. आणि बेसिकली आजचा दिवस पहिला आहे, तर मी काल गावावरनं पुण्यासाठी आलो कारण एक पेपर राहिला होता माझा. तर तो एका पेपरसाठी मी गावावरनं पुण्याला आलो आणि परत आज कॉलेजला चालू तो पेपर देण्यासाठी. आज तो पेपर झाला की मग लगेच संध्याकाळी कल्टी मारणार गावाकडे. इथं बसून तरी काही फायदा नाही. चला मग आजचं म्हणजे रुटीन दाखवतो तुम्हाला. आज काय एवढं असं खास रुटीन नसणार आहे कारण तो पेपर संपवल्या सगळं निघून जाणार मी पण आणि सगळे मित्र वगैरे पण निघून जाणार. बघू जे होईल ते दाखवल. आणि आज सकाळी जरा नीट उठलोय मी, जरा नाश्ता वगैरे नीट केलाय, तर त्याचे पण मी क्लिप्स घेतलेत, शॉर्ट्स घेतलेत बघा. आणि व्लॉग पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, मस्त असणार आहे. आय थिंक व्लॉग सगळेच मस्त असतात. बाय. फायनली पायथनचा पेपर झाला. थोडा कॉम्प्लिकेटेड होता पण ठीक आहे, चांगला गेला. आता सगळं काही झालंच आहे, तर आता निघात हॉस्टेलकडे. तो पोर्ट्रॉनिक्सचा घेतलेला माईक माझा हरवला का. आता मग नवीन माईकची मला गरज आहे, तर आता घ्यावाच लागेल. तर मग हा माईक मी घेतोय लँडमार्क कंपनीचा. हॅलो. तर हा आता दुसरा माईक बघतोय. डिजिटेकचा थोडासा मला बसत नाही आणि मला वाटत पण नाही चांगला. तो नॉईज जरा जास्त येतोय त्यामध्ये पोर्ट्रॉनिक्सपेक्षा. पण हा दुसरा आहे, प्लस ENR कंपनीचा माईक आहे. चांगला माईक आहे हा. पण बघतो याच्यात पण नॉईज कॅन्सलेशन होतंय का. आणि हा आहे लाल महाल. आणि ही काही साधीसुधी खिडकी नाही, छत्रपती शिवरायांनी शाहिस्त खानाची बोटी याच खिडकीत कापलेली. चला, नवीन माईक घेतला आणि आता दगडूशेठला गेलो होतो, तर गणपती बाप्पांचं दर्शन पण झालं. आता हॉस्टेलला परत आलोय. खूप थकलोय आणि खूप भूक सुद्धा लागली. आता मेसवरती जाईल आणि जेवण करून घेईल. जेवण झाल्यानंतर मस्तपैकी झोपेल. आता हे सेमिस्टर संपलं, हे इयर सुद्धा माहित नाही आता पुढचं हे लास्ट इयर कसं असेल. पण आय होप हे सुद्धा वर्ष खूप चांगलं असणार आहे. मी मेहनत करेल आणि अभ्यास सुद्धा करेन आणि हे सुद्धा वर्ष मी चांगलं घालवेल. आता मला या सुट्ट्यामध्ये खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत, मला खूप काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत. मला हे डेली व्लॉगिंगकडे तर लक्ष द्यायचंच आहे, कंटेंट क्रिएशनकडे सुद्धा लक्ष द्यायचंच आहे. पण मला काही गोष्टी, नवीन इतर गोष्टी शिकायच्या आहेत. काही गोल्स ठरवलेत, ते अचीव करायचे आहेत आणि मी ते अचीव करेल आणि तुम्हाला सांगेल सुद्धा. फक्त स्टे ट्यून, माझ्यासोबत राहा. शेवटी मेसला यायला मला उशीर झालाच. सगळं काही संपलं होतं म्हणून मी डाळ भात खाल्ली. भाई, पावसाळ वातावरण झाले रे. हॉरर, एकदम हॉरर. थोड्याच वेळात पाऊस येणार आहे, मजा येणार आहे. पाऊस पडेल, सगळं काही थंडगार होईल आणि मस्त झोप लागेल. हा सीन मला खूप आवडतो, जेव्हा पाऊस पडत असतो आणि जेव्हा आपण मस्त सुरक्षितपणे मध्ये असतो, रूममध्ये किंवा घरामध्ये, तेव्हा मस्त. मी म्हणल्याप्रमाणे पाऊस पडायला लागलाय. लय भारी पाऊस पडतो, असा रिमझिम पाऊस पडतो. जास्त मोठा नाही आणि खूप छोटा सुद्धा नाही.
पाऊस मस्त पडतोय आणि आता रिच्युअल्स प्रमाणे पावसात आता चहा प्यायला जातोय आपण. चला मस्तपैकी गरम गरम चहा पिऊ आणि जरा बाई काय आता राहिलेच काय ना, आता काय बिझी तर नाहीच आहे कशामध्ये, तर मग एक कप चहा बनतोच बाई. अशा पावसात का नाही बनणार चहा. एक कप चहा पिऊ आणि मग जाऊन बघू काय करायचं.